नमस्कार. C24 बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. आदर्श म्हणावा असाच शिरूर महसूल आणि जिल्हा परिषद घोटाळा. दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर अकोले पोलिसांची मोठी कारवाई. गौरी हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि यात कॅरिओलॅक्टची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक्ट दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. शिरूर शहरातील जिल्हा परिषद आणि महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना शासनाने जागा दिली होती. ही जागा रहिवाशी व्यतिरिक्त कुठल्याही कारणासाठी वापरण्याची परवानगी नसताना लाभधारकांनी त्या ठिकाणी गाळे बांधून भाडे तत्वावर देऊन जागेचा गैरवापर केल्याची बाब समोर आली आहे. 1995 साली जवळपास 100 झोपडपट्टी वासीय लोकांची घरे तोडून शिरूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना शासनाने अल्पदरात जागा दिली. ही जागा रहिवाशी व्यतिरिक्त कुठल्याही कारणासाठी न वापरण्याच्या अटीवर जागा देण्यात आल्या होत्या. या निवासी प्लॉटवर व्यावसायिक गाळे बांधकाम करताना या भूखंड लाभधारकांनी जिल्हाधिकारी पुणे किंवा विभागीय आयुक्त पुणे यांची कसलीही परवानगी न घेता मनमानी कारभार करून शर्तभंग होईल याची पर्वा न करता सदर जागेचा गैरवापर करून त्या ठिकाणी गाळे बांधून अनेकांना भाडेतत्वावर दिले आहेत. तर काही सदनिका भाड्याने देऊन महिन्याकाठी लाखोंची कमाई करीत आहेत. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजेश खराडे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे. याचा गौप्यस्फोट होऊन तक्रारी आल्याने शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी देखील वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्रांताधिकारी यांना पाठवला आहे. शिरूर येथील जवळपास 100 झोपडपट्टीवासियांची घरे काढून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणची अतिमहत्त्वाची जागा शासनाने येथील महसूल कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिली होती. परंतु सदर कर्मचाऱ्यांनी या जागेचा गैरवापर करून तेथे कमर्शियल बांधकाम केलेले आहे. त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु
त्यामध्ये कुठलीही कार्यवाही होत नसल्याने आम्ही कलम 80 नुसार तक्रार केलेली आहे त्याबाबतची. त्यामध्ये शिरूर येथील तहसीलदार राजेंद्र पोळ साहेबांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची कुठलीही परवानगी न घेता येथील महसूल कर्मचाऱ्यांनी कमर्शियल बांधकाम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून वरिष्ठांना रिपोर्ट पाठवलेला आहे. कलम 197 नुसार फौजदारी कार्यवाहीबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे परवानगी अहवाल पाठवलाय. याबाबत प्रांताधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून पूर्वी शासनाने महसूल कर्मचाऱ्यांना जागा दिल्यावर जवळपास 100 झोपडपट्टीवासीय लोकांची घरे तोडून त्या लोकांना बेघर करून महसूल कर्मचाऱ्यांना जागा मोकळी करून दिली. त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. सदर कर्मचाऱ्यांनी त्या जागेचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर काय कारवाई होतीये याकडे संपूर्ण शिरूर तालुक्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही पहिले आहे ना शिरूर शहरामध्ये शिरूर शांतीनगरमध्ये आम्ही राहिलो होतो. तर तिथून आम्हाला उठवलं आणि आम्हाला पर्याय जागा काय कुठं दिली नाही किंवा काय नाही. आम्ही असंच पुढं भटकत येऊन आम्ही इथं थांबलो आम्ही. तर आम्हाला काय राहण्याची सोय नाही किंवा समजायला काहीच नाही. आम्हाला घर नाही किंवा नाव नाही काय नाही असं आम्हाला पद्धतीने समजायला तलाट्यांनी आम्हाला तिथं उठवलं आणि आम्ही इकडं येऊन थांबलो. आम्ही जिथे शांतीनगरमध्ये झोपडपट्टीत राहत होतो तिथून आमची घरदार पाडली, असं उघड्यावर आणून टाकलं. आमची डिलिव्हरी सुद्धा आमची उघड्यावर झाली. माझी डिलिव्हरी सुद्धा अशी उघड्यावर झाली. अशी 3 लाकडाच्या कोपीमध्ये डिलिव्हरी झाली. अशी आमची अवस्था केली त्यांनी. आम्हाला तिथं इथं आलं तर आम्हाला प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी आम्ही गावातून आणत होतो फार डोक्यावर हांडे भरून. झोपडपट्टी तोडली त्यांनी तिकडली आणि तलाट्यांनी आणि सर्कलने आम्हाला कुठलीही सुविधा न देताना असं आम्हाला तिकडून उघड्यावर जंगलात आणून सोडलं, हाकलून दिलं. त्याच्यानंतर कुठलीही त्यांनी आमचं कोणतीही सुविधा नाही घेतली, दखल नाही घेतली. त्यांनी त्यांची जागा ताब्यात घेतली आणि आम्हाला खाली करून सोडलं त्यांनी. तुम्ही आपलं बघा, तुमचा आमचा काही संबंध नाही आहे. आम्हाला असं सोडून दिलं त्यांनी जंगलामध्ये. शिरूर तालुक्यातली महसूल कर्मचारी सोसायटीला जी जागा दिलेली आहे त्याबद्दल तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की ज्या कारणासाठी जागा दिलेली आहे निवास पर्पजसाठी, तर ती न करता त्याचा गाळे काढून किंवा कमर्शियली वापर होतोय. याबाबत तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत. प्रांत आणि तहसीलदार दोघांकडून 8 दिवसाच्या अहवाल घेऊन यात जर दोषी आढळले संबंधित त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात येईल आणि आवश्यकता भासली तर जर शर्तभंग झाला असेल तर जमीन देखील परत ताब्यात घेण्याची किंवा त्या संबंधितांवर शास्ती लावण्याची कारवाई करण्यात येईल. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. अहमदनगर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील सैन्यांनी पथसंचलन केलंय. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर येथील पोलीस मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील सैन्यांनी पथसंचलन केले. तसेच आदर्श गाव हिवरे बाजार येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. अहमदनगर शहरातील विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जिल्ह्यासह विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी, खासदार दिलीप गांधी, महानगरपालिका आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, महापौर सुरेखा कदम, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी बिनवडे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस मैदानावर संचलन पाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महिला भगिनी, सर्वप्रथम या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या अज्ञात देशभक्तांनी हाल अपेष्टा सहन केल्या, प्राणाची बाजी लावली, त्या सर्वांना मी आदरपूर्वक वंदन करतो. या थोर स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. आजच्या या पवित्र दिनी या सर्वांचे स्मरण करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
आपणा सर्वांनाही भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67व्या वर्धापना दिनानिमित्त मी आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावे, असा परोपकारी संदेश, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा अनोखा आविष्कार साधणाऱ्या संस्थेने अपंग आणि अस्थिव्यंगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून दिलाय. गुरु आनंद अचल फाउंडेशन, पद्मनी जैन ट्रस्ट, शेतकरी संघटना आणि पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने पाबळ येथील गांधी धर्मशाळेत अपंग आणि अस्थिव्यंगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ह्यातील सुमारे 150 रुग्णांनी सहभाग नोंदवला. यातील 40 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. उर्वरित रुग्णांवर आवश्यक त्या चाचण्या घेऊन योग्य उपचार पद्धती अवलंबली जाणार असल्याचे आयोजकांनी C24 तासशी बोलताना सांगितले. तसेच समाजाने आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजातील अंध अपंगांसाठी स्वतःहून पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे मत या चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले. ऑपरेशनची त्यामध्ये फार सोपी होती, परंतु अशा मुलांच्या मध्ये एक थोडंसं मध्यमंदत्व असतं आणि त्याच्यामुळे अशा मुलांकडून मिळणारा प्रतिसाद हा फार कमी असू शकतो. आपल्या लोकांना, सगळ्या पालक मंडळींना मी आवाहन करेन की आपली मुलं अपंग आहेत म्हणून दुर्लक्ष करू नका. त्यांच्यासाठी आपण ऑपरेशन करू शकतो, काही होमिओपॅथिक चांगली औषधे त्याचा उपयोग होऊ शकतो, गोमूत्र चिकित्सेचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलूया. कामाला आता सुरुवात करायची. या शिबिरात शारदा हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश जैन, सुरेश जैन, कपाले तसेच आनंद ऋषीचे डॉक्टर धानोरेकर यांच्या पथकाने उपस्थित रुग्णांच्या विविध तपासण्या केल्या. आपली सामाजिक बांधिलकी जपत आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेवक, डॉक्टर, पत्रकार, विचारवंत, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवरांना गुरु आनंद अचलचा जिल्हास्तरीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी परमपूज्य अचल ऋषी संस्थेचे अध्यक्ष कुंदनमल दर्डा, सचिव विलास पालरेषा आदी मान्यवरांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. सांगळेसर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावे, असा परोपकारी संदेश समाजात पेरत कर्तृत्व आणि नेतृत्वाचा अनोखा आविष्कार साधणाऱ्या या संस्थेचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे, यात शंका नाही. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. राहुरी तालुक्यातील गुहा येथील अक्षय उर्फ पिल्लू मच्छिंद्र गायकवाड आणि अश्विनी पोपट उर्हे या प्रेमी युगुलाने बुधवारी रात्री उशिरा उर्हे वस्ती येथील एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेतल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा येथे एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना दिनांक 25 जानेवारीच्या रात्री घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की अक्षय उर्फ पिल्लू मच्छिंद्र गायकवाड वय 22 आणि अश्विनी पोपट उर्हे वय 18 हे दोघे राहणार गुहा या दोघांनी 25 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान गुहा येथील उर्हे वस्तीजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत अक्षय आणि अश्विनी हे दोघेही 26 जानेवारी रोजी सकाळी झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत लोकांना दिसून आले. याबाबत काहींनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात सदर घटनेची खबर दिली आहे. पोलीस हवालदार राजेंद्र खोंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे शव ताब्यात घेतले. सदर घटना ही प्रेम संबंधातून झाली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. श्रीगोंदा येथे 68वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय. श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या मैदानात तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. वंदे मातरम म्हणत पूर्ण देशभरात 68वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय. थोर स्वातंत्र्य सैनिक आणि देशासाठी बलिदान दिलेल्या सर्वच सैनिकांच्या आठवणींना उजाळा देत प्रजासत्ताक दिन साजरा केला. श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या मैदानात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, शिवसेना नेते घनश्याम शेलार, सभापती अर्चनाताई पानसरे,
उपसभापती संध्याताई जगताप, नगराध्यक्ष मनोहर पोटे, सर्व नगरसेवक, अधिकारी वर्ग, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. गौरी, हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक. दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. दौंड तालुक्यातील केडगाव येथे 11वीत शिकणाऱ्या रोहित बर्डे या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाहीये. दौंड तालुक्यातील केडगाव येथे 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रोहित बर्डे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून मंगळवारी घरात कोणी नसताना रोहितने पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. रोहित हा केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात शिकण्यास होता. रोहितने गळफास घेतला त्यावेळी त्याची आई बाजार करण्यासाठी केडगावच्या बाजारात तर त्याचे वडील हे कामावर गेले होते. सर्वांसोबत हसून खेळून राहणाऱ्या रोहितने अचानक आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. अवघ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने रोहितच्या आई वडिलांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. तर केडगाव परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येतेय. अब्बास शेख, C24 तास, दौंड. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे वचन जारकरवाडीकरांनी तंतोतंत जपलंय. राजकीय मतभेद विसरून देशाचा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. देव, देश, धर्म, सत्य, नीती अन पराकाष्ठा ही 6 तत्वे जीवनात अंगीकारण्याची शपथ घेऊन राजकीय मतभेद विसरून गावचा विकास साध्य करण्याची प्रतिज्ञा घेत जारकरवाडीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याशिवाय एक व्यक्ती एक झाड आणि शौचालयाचा वापर, कुष्ठरोग निवारण, पोलिओचे समूळ उच्चाटन, वैयक्तिक स्वच्छता, व्यसनमुक्ती या सामूहिक प्रतिज्ञा देत अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने उपस्थित विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. आपला राष्ट्रध्वज हा बलिदानाचा, शांततेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे.
त्याचे पावित्र्य आपण सगळ्यांनी राखले पाहिजे. तसेच सर्व धर्म समभाव, सहिष्णुता, संविधानाने आपणाला दिलेले हक्क आणि कर्तव्य यांची जाण ठेवून जीवन जगले पाहिजे, अशी अपेक्षा या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. प्रजासत्ताक दिना दिवशी शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही. यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील, अशीही मी शपथ घेतो की. जारकरवाडीकरांच्या या अनोख्या उपक्रमाचे तालुक्यातील इतर गावांनीही अनुकरण करावे हीच अपेक्षा. शेवटी देश हा देव असे माझा असे म्हटले जाते, ते काही उगीचच नाही. संतोष पासपुते, C24 तास, पारगाव. शिरूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पेशंटसह एक नातेवाईक आणि एक ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झालेत. शिरूर तालुक्यातील न्हावरे ग्रामीण रुग्णालयाची भरधाव वेगाने आलेली अँब्युलन्स झाडावर आदळल्याने अपघात झालाय. अपघातात पेशंटसह एक नातेवाईक आणि एक ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. या अपघातात एकूण 3 जणांचा मृत्यू झालाय. बापू काळे या पेशंटला पॅरालिसिस आजाराचा झटका आल्याने त्यांना शिरूर येथील धारीवाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न्हावरे ग्रामीण रुग्णालयाच्या अँब्युलन्समध्ये घेऊन जात असताना शिरूर तौंड मार्गावरती करडे गावामध्ये हा अपघात झालाय. पेशंटच्या नातेवाईक राणी माने आणि ग्रामीण रुग्णालय कर्मचारी सदानंद मोरे यांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झालेत. अँब्युलन्स ड्रायव्हर विकास आरोटे तसेच पेशंटच्या सोबत असलेले नमन शेख, सोहेल शेख, गणेश शेळके, प्रकाश काळे गंभीर जखमी झालेत. जखमींची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. पाथर्डी तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बलशाली भारतासाठी मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पाथर्डी शहर आणि तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून सकाळी आदर्श महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृती घोषणा देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. दरम्यान बाबूजी आव्हाड कॉलेजमध्येही राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. प्राचार्य डॉक्टर G.P. ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. म्हणजे आपण देखील त्यांच्याकडे ज्यावेळेस होतो हे नालायक आहे त्यावेळेस 4 फूट आपल्याकडे असतात. आपण नालायक लोकांना मतदान केलंय. नालायक लोकांना मतदान करू नका, चांगल्या लोकांना मतदान करा. प्रत्येकाला सांगायचं मतदान केलंच पाहिजे, मताचा अधिकार वापरलाच पाहिजे. तो तुझा अधिकार आहे. गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि तो आपण बजवायचा. आणि जास्तीत जास्त नेहमी कोणतंही मतदान असो, कोणतीही मतदान प्रक्रिया असो, त्या प्रक्रियेमध्ये सक्षमपणे भाग घ्यायचा. आणि आपल्या बांधवांना, भगिनींना सांगायचं की आपल्याला निष्कलंक आणि चांगला जो उमेदवार असेल त्याला मतदान करून आपली लोकशाही अधिक सुदृढ करायची. आणि खरं म्हणजे तेच अपेक्षित होतं. घटना लिहिताना घटनाकारांना, बाबासाहेब आंबेडकरांना, घटना समितीला तेच अपेक्षित होतं की ही लोकशाही सुदृढ व्हावी. जर असं असतं की विद्यार्थ्यांना एकच मत द्यायचा अधिकार, शिक्षकांना 10 मतं द्यायचा अधिकार, तर आम्ही एवढ्याच लोकांनी, तुम्ही संख्या जास्त असून देखील आम्ही वेगळा उमेदवार निवडून दिला असता. बरोबर आहे की नाही? तर तसं नाही. कुणी असो, राजा असो, रंक असो, एकच मत आहे, एकच अधिकार आहे आणि तो योग्य पद्धतीने वापरायचा. लोकशाही सुदृढ करायची ही जबाबदारी आपली आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जो गौरवाने उल्लेख करतो तो गौरवाने उल्लेख तसाच करता आला पाहिजे. यापुढेही भविष्यात तसा झाला पाहिजे. दरम्यान आनंद कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांना शपथ देऊन जनजागृती रॅली शहरातून काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दमदार लोकशाहीसाठी दमदार आणि सुसंस्कृत मतदार महत्त्वाचे असून मतदाराने मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासाठी कर्तृत्व पार पाडावे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःसह पालकांची जागृती करून जास्तीत जास्त संख्येने मतदान घडवून आणावे.
बलशाली भारतासाठी मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे मत तहसीलदार नामदेव पाटील यांनी व्यक्त केले. मग ही जी आता आपल्याकडे लोकशाही आली आहे, या लोकशाहीचं जे महत्व आहे, जे आपण सगळेजण एकाच शाळेत इथं बसतो आहे, सर्वजण एकाच व्यासपीठावर उपस्थित आहोत आणि भारत म्हणून आपण एकच गोष्ट, एकच राष्ट्र हा जो नाद लावला आहे आणि जो अभिमान आपण बाळगतोय, हे सगळं काही जे शक्य झालं आहे ते निवड ह्या राज्यघटना आणि लोकशाहीमुळे झालेलं आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही आपला भारत आहे, सर्वात मोठी लोकशाही इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन आणि कल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. आता पाकिस्तान आणि भारत एकत्र होते, एकाच दिवशी सेपरेट झालेले आहेत, पण दोघांचं कल्चर वेगळं झालंय. पाकिस्तानमध्ये आजही अराजकता आहे, शांती आणि समाधान नाहीये, आजही मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय. पण अभिमानाने सांगावं असं वाटतं, असंख्य, मी तर म्हणतो हजारो जाती धर्म असूनही भारतात आज जी एकता टिकून आहे ती निवड लोकशाहीमुळे. आता सर्वांचं उत्तरदायित्व आहे आपल्या शिक्षण प्रणालीचे, आता शिक्षण घेत आहेत त्या सर्वांचं. ही लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला असा खूप दमदार मतदार तयार झाला पाहिजे, सुसंस्कृत मतदार तयार झाला पाहिजे आणि त्याला लोकशाहीला पाठबळ त्याने दिलं पाहिजे. म्हणून माझं या मतदार दिवसानिमित्त एक आव्हान असेल की आज घरी गेल्यानंतर तुमचे आई वडील बंधू भगिनी यांना आवर्जून सांगायचं की आपण मतदानाला जावे. तुम्ही कोणाला मतदान करा असं सांगू नका, लेट देम डिसाइड, त्यांना त्यांचा निर्णय घेऊ दे, पण त्यांना मतदान करायला प्रवृत्त करा. श्री तिलोक जैन विद्यालयात मुख्य कार्यक्रम तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बबन फुंदे, पर्यवेक्षक सुभाष खेडकर आणि संजय कुलकर्णी, निवडणूक नायब तहसीलदार रमेश शसाने, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी रामनाथ कराड आदी उपस्थित होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांनी अधिक खंबीरपणे सहभाग नोंदवला पाहिजे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी सुद्धा भारतीय लोकशाहीचा पुन्हा एकदा आदर करत लोकशाही रक्षणासाठी भारताबरोबर राहण्याचे आश्वासन दिले. महासत्तेचा पाया मूळ भारतीय मतदार आहेत. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शहर आणि तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. गौरी हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक, दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अकोले तालुक्यातील विविध गावात गावठी दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई अकोले पोलिसांनी केली आहे. अनेक दिवसांपासून गावठी दारूचे अड्डे बिनदिकपणे सुरू होते. अकोले तालुक्यातील चास, पिंपळदरी, लहित येथील गावठी दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई अकोले पोलिसांनी केली आहे. चास, पिंपळदरी गावात अनेक दिवसांपासून गावठी दारूचे अड्डे बिनदिकपणे सुरू होते. स्थानिक लोकांच्या आणि युवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन अकोले पोलीस स्टेशनचे PI नंदकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रोशनी बर्डे, अंकुश पवार, मारुती पवार, जिजाबाई पिंपळे, बाळासाहेब बर्डे या सर्वांवर बेकायदेशीर दारू भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळदरी गावात हातभट्टीची दारू विकल्या जाते अशा प्रकारची एक गोपनीय माहिती होती. या माहितीच्या आधारे आज सकाळी आम्ही एक रेड आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि सकाळी 5:30 वाजता त्या गावामध्ये अंधारात त्या ठिकाणी पोहोचून तिथं आम्ही छापा घातला आणि त्या छापामध्ये जवळपास 4 ड्रम रसायन आणि जवळपास 50 ते 52 पिपे एवढं आम्हाला त्या ठिकाणी रसायन मिळालं. त्याचप्रमाणे 100 लिटरच्या जवळपास त्या ठिकाणी दारू मिळून आलेली आहे आणि त्या ठिकाणाहून 2 महिला आरोपी आणि 2 पुरुष आरोपी यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध आता पोलीस स्टेशनला आणून गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. आणि अशा प्रकारची ही जी कार्यवाही आहे, ज्या ज्या ठिकाणी खास करून हातभट्टीची दारू विकल्या जाते अशा प्रकारची गोपनीय माहिती असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे पोलिसांकडून कठोर कार्यवाही केली जाईल. जनतेला सुद्धा नम्र आवाहन आहे की त्यांना जर अशा प्रकारचे कुठल्याही ठिकाणी हातभट्टीची दारू विक्री निर्मिती होत असेल तर त्याबद्दल पोलीस स्टेशनला कळवण्याची विनंती आहे. कारवाई करत असताना पोलिसांना मोठा विरोध करण्यात आला. मात्र विरोधाला न जुमानता अकोले पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे. यावेळी PSI नितीन बेंद्रे, PSI रवींद्र बर्डे, सुखदेव खेमनर, सुनील साळवे आदींसह संगमनेर स्ट्रायकिंग फोर्स या कारवाईत सामील झाली होती. सचिन खरात, C24 तास, अकोले. श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालय परिसरात राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बोलकी चित्र, आकर्षक रांगोळ्या, वक्तृत्व स्पर्धा आणि विविध उपक्रम हाती घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. धन्वंतरी सोशल फोरम आणि श्रीगोंदा तालुका आरोग्य विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने स्त्री सक्षमीकरण अभियानाच्या निमित्ताने पंचायत समिती कार्यालय परिसरात बोलकी चित्र आणि आकर्षक रांगोळ्यांनी विविध उपक्रमांची जनजागृती करण्यात आली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. 24 जानेवारी हा जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे निमित्त साधून धन्वंतरी सोशल फोरम, तालुका आरोग्य विभाग, पंचायत समिती आणि एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका, मदतनीस आरोग्य सहाय्यिका आणि खासगी महिला डॉक्टर असे स्पर्धेचे गट सहभागी झाले होते. यामध्ये रांगोळी, भित्तिचित्रे, स्त्रीभ्रूण हत्या, मुलींच्या जन्माचे स्वागत, स्त्रीवरील होणारे अत्याचार आदी विषयांवर रांगोळी काढण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेतही कळी उमलताना स्त्रीचे मनोधैर्य, स्त्रीभ्रूण हत्या, कुपोषण, मुलींचे आरोग्य आदी विषयांवर स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांसाठी मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. तर परीक्षक म्हणून वकील सौ घोडके आणि बोरुडे, कला शिक्षक सुनील शिंदे हे होते. तर वक्तृत्व स्पर्धेसाठी पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक महेश थोरात, सुनील जाधव होते. तर गायन स्पर्धेसाठी महिला बाल विकासच्या प्रकल्प अधिकारी चित्रा भारती, जयश्री गायकवाड या परीक्षक म्हणून होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी अलका शिरसाट, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर, धन्वंतरी सोशल फोरमचे डॉक्टर विकास सोमवंशी, डॉक्टर सचिन जाधव, डॉक्टर अशोक खेंडके आदींनी प्रयत्न केले. या कार्यक्रमानंतर स्पर्धकांना बक्षीस वितरण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागरगोजे, गटविकास अधिकारी अलका शिरसाट, गटशिक्षण अधिकारी सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर, डॉक्टर विकास सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. की डॉक्टर हा परमेश्वर आहे, मान्य आहे डॉक्टर परमेश्वर आहे, पण एक ठराविक लिमिट पर्यंत. पण त्याच्या जर पुढे जर गेलं मग शेवटी हा सेक्स रेशो कमी होण्यासाठी कारणीभूत कोण आहोत? शेवटी आपलेच भाऊबंद आहेत. म्हणजे डॉक्टर म्हणून आपली जी जबाबदारी आहे त्याच्याबरोबरच आपल्याला आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडताना आपल्या हातून काही चुका होणार नाही, समाजाचं नुकसान होणार नाही
हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर ह्या अभियानाचं तर आपल्याला चळवळीत रूपांतर करणं गरजेचं आहे. याच्यात आपला सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. आजपर्यंत कसं होतं की उलट आता ते निंबाळकर साहेबांनी सांगितलं ते किंवा अजून 2-4 जण कोणतरी असं ठराविक एक जे ते ज्याच्या त्याच्या दिशेने प्रयत्न करत होते. मग आरोग्य विभाग असेल, प्रशासन असेल, तर ते त्यांच्या पद्धतीने काम करत होते. त्याच्यानंतर खासगी, आता तुमचं जसं धन्वंतरी फोरम आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडाफार काहींना जी आवड होती किंवा काहींना जी तळमळ आहे तेवढेच लोक काम करत होते. पण आजच्या ह्या अभियानाच्या अंतर्गत आपण सर्वांनी एकत्र येऊन हा जो उपक्रम राबवलेला आहे खरंच स्तुत्य आहे. या माध्यमातून आपण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून उलट ज्या भविष्यात होऊ शकणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या आहेत त्या जर थांबवण्यात आपल्याला यश आलं तर हे खरं ह्या अभियानाचं आपल्याला आपलं यश म्हणता येईल. आणि काम करत असताना त्यांना नेमकी ही परिस्थिती माहिती असते की कुठल्या वस्तीमध्ये कोण महिला गरोदर आहे किंवा काय त्यांची परिस्थिती आहे. आणि नंतर काही दिवसांनी जर असं लक्षात आलं की यांच्याकडनं गर्भपात झालेला दिसतो तर तिथं काहीतरी निश्चित आहे असं आपल्याला थोडंसं मनाला डाऊट निर्माण होतो. तर अशा ठिकाणी अशा गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की जेणेकरून काही ठिकाणी अशा प्रकारे मुलगी आहे म्हणून गर्भपात केला जात नाही ना ह्या शंकेने थोडंसं पाहून या गोष्टीचं बारीक अवलोकन करणं गरजेचं आहे असं मी माझ्या सगळ्या अशा अंगणवाडी सेविका आणि सगळ्यांना विनंती करते की तुम्ही या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करावं आणि जेणेकरून आपल्यावर जी शासनाने जबाबदारी दिलेली आहे की त्याचं आपण पालन करून आपल्या कर्तव्यात खूप चांगलं आपल्याला परमेश्वराने हे दिलेली खूप चांगली संधी असते महिलांना की आपल्याला हे जगाच्या कल्याणासाठी आपण म्हणतो ना संतांच्या विभूती निर्माण केल्या तशी आपण ही कामं केली तर आपल्याला याचे खूप चांगलं पुण्य मिळत असतं. मी नेहमी सगळ्या अंगणवाडी सेविका किंवा माझ्या सगळ्या याच्यामध्ये नेहमी बोलत असते की आपल्याला ही परमेश्वराने संधी दिलेली आहे की लोकांचं चांगलं करण्यासाठी. तर आपण चांगली कर्म करून हे आपलं हे निर्माण करायचा प्रयत्न करावा. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. येवला तालुक्यातील गावागावातील नागरिकांना कॅशलेस प्रशिक्षण देण्यात आलंय. जिल्हा बँक आणि SND महाविद्यालय यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आलाय. येवला येथील जिल्हा बँक आणि SND महाविद्यालय यांच्या वतीने तालुक्यातील गावागावातील नागरिकांना कॅशलेसचे प्रशिक्षण देण्यात आले. आजपर्यंत तालुक्यातील 25 गावात हा उपक्रम SND महाविद्यालयाचे गीतेश गुजराती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविला आहे. गावातील नागरिकांना नोटाबंदीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कॅशलेस म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अनेक लोकांना सतावित आहे. त्यासाठी SND महाविद्यालय आणि जिल्हा बँक यांच्या पुढाकाराने नागरिकांना कॅशलेस व्यवहार कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. ATM कार्ड, चेकद्वारे व्यवहार आदी गोष्टी शिकविल्या जातात. येणाऱ्या काळात कॅशलेस व्यवहारामध्ये ग्रामीण भागातील लोकांना अडीअडचणी होऊ नये, ATM मशीन कशी वापरायची, POS मशीनच्या माध्यमातून पैसे कसे द्यायचे, खते घेत असताना, बियाणे घेत असताना किंवा येणाऱ्या काळात जर रेशन तसेच रॉकेल करता कॅशलेस व्यवहार करायचा असेल तर तो कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करण्याकरता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच MIT पॉलिटेक्निक येवला यांच्या माध्यमातून यांच्या सौजन्याने आम्ही विविध गावांमध्ये हा कॅशलेस व्यवहाराचा जागर हा कार्यक्रम राबवतो आहे. या माध्यमातून आम्ही अद्याप पाहतो 25हून अधिक ग्रामीण भागात तसेच खेडेगावात तसेच 20हून अधिक महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम राबवला आहे. आमच्या पुढील योजनेमध्ये आम्ही जिल्ह्यातील संपूर्ण वेगवेगळ्या तालुक्यांमधील शाळेमध्ये जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना याबाबत जागरूकता तयार करतोय की जेणेकरून जर विद्यार्थी शिकला तर तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिकवू शकतो आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळात कॅशलेस व्यवहाराबद्दल लोकांना अडीअडचण येणार नाही. तर तशाच पद्धतीने आम्ही आता हा उपक्रम राबवतो आहे आणि येणाऱ्या काळात जवळपास 500हून अधिक महाविद्यालय तसेच गावात हा कार्यक्रम राबवावा असा आमचा संकल्प आहे. आम्ही या माध्यमातून आमच्या 100 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तयार केले आहे कॅशलेस व्यवहाराकरता ॲज अ व्हॉलंटियर म्हणून. ते संपूर्ण विविध तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबवतो आहे. वैजापूर तालुका, सटाणा तालुका, देवळा तालुका तसेच येवला तालुक्यातील विविध महाविद्यालय व खेडेगावांमध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवतो. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. तमिळनाडूत जलपट्टू या बैलगाडा शर्यती नागरिकांच्या रेट्याने सुरू होत असतील तर महाराष्ट्राची ओळख असलेली बैलगाडा शर्यत राजकीय पक्षांनी मतभेद विसरून राजकारण बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावे असे आवाहन बैलगाडा मालक करतायत. तामिळनाडूत अवघ्या 4 दिवसात जलपट्टू या बैलांच्या शर्यती नागरिकांच्या रेट्याने सुरू होत असतील तर महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची ओळख असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून राजकारण बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावे असे आवाहन बैलगाडा मालकांच्या वतीने करण्यात आलंय. परंतु महाराष्ट्राच्या या ठिकाणी परंपरागत आलेले बैलगाडी या ठिकाणी का चालू होत नाही अशी या ठिकाणी आमच्या बैलगाडा मालकांची या ठिकाणी मागणी आहे. शासनाने त्वरित या ठिकाणी बैलगाडी चालू करावे. बैलगाडा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी खूप मोठं नुकसान होत आहे. हे नुकसान या ठिकाणी कधी न भरून निघणार आहे. या बैलगाड्याच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परंतु महाराष्ट्राच्या या ठिकाणी परंपरागत आलेले बैलगाडी या ठिकाणी का चालू होत नाही अशी या ठिकाणी आमच्या बैलगाडा मालकांची या ठिकाणी मागणी आहे. शासनाने त्वरित या ठिकाणी बैलगाडी चालू करावे. बैलगाडा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी खूप मोठं नुकसान होत आहे. हे नुकसान या ठिकाणी कधी न भरून निघणार आहे. या बैलगाड्याच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांचं नुकसान होत आहे. घ्यावी. मी बैलगाडा मालक तुकाराम बाळासाहेब आवळे अशी या ठिकाणी विनंती करतो. शासनाने या गोष्टीवरती त्वरित या निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी शासनाला विनंती करतो. विनम्रपणे निवेदन दिलेलं आहे. जर बैलगाडाच्या आमचं निवेदन या ठिकाणी शासनाकडे दिल्यानंतर त्या मागणीवरती जर या ठिकाणी त्वरित या ठिकाणी जर निर्णय नाही झाला तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. वाघोली तालुक्यातील हवेली येथे बैलगाडा शर्यतीवरील बंदी त्वरित उठवावी यासाठी आयोजित मोर्चात बैलगाडा मालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये जलकट्टू या संघटनेला परवानगी दिलेली आहे शासनाने, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील बैलगाडा संघटनांनाही त्यांनी या ठिकाणी परवानगी देण्यात यावी. नाहीतर या ठिकाणी सर्व बैलगाडा संघटनेच्या वतीने अतिशय तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. प्राणीमित्र संघटना या फक्त बैलगाडा शर्यतीच्या मागे लागल्या असून बैलगाडा मालक आपल्या बैलांची कशी पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतो हे पाहण्यासाठी प्राणीमित्रांनी घाटात यावे असे आवाहन यावेळी बैलगाडा मालकांनी केलंय. बैलगाडा शर्यती बंद असल्याचा फटका काही प्रमाणात छोट्या बैलगाडा शर्यतीसाठी चांगल्या प्रकारचे खिल्लारी जातीचे रुबाबदार बैल विकतात त्यांच्यावर देखील या बंदीमुळे परिणाम झालाय. महाराष्ट्राची परंपरा असलेल्या यात्रामध्ये बैलगाडा शर्यती होत नसल्याने अशा यात्रा आता संपण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्रकारे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास या बंदीमुळे होत आहे. महाराष्ट्र शासनाने ज्या जाचक अटी बैलगाडा शर्यतीवर थोपवल्या आहेत त्या तातडीने हटवून बैलगाडा शर्यती लवकरात लवकर सुरू कराव्यात, अन्यथा येत्या काही दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे बैलगाडा मालकांच्या वतीने सांगण्यात आले. या आंदोलनामध्ये संजय सातव, ज्ञानेश्वर कटके, कैलास सातवसह शेकडो बैलगाडा मालक उपस्थित होते. C24 साठी गजानन गव्हाणे, कोरेगाव. सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी C9 प्रो स्मार्टफोन हा विविध वैशिष्ट्यांचा स्मार्टफोन सादर केलाय. सॅमसंग कंपनीचे अशा प्रकारचे हे पहिलेच उपकरण आहे जे ग्राहकांना मल्टीटास्किंगचा अनुभव देते. या निमित्ताने सॅमसंग इंडिया कंपनीने ग्राहकांसाठी केलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी C9 प्रो स्मार्टफोन 6GB रॅम, पुढील आणि मागील कॅमेरा 16 मेगापिक्सल, 6 इंच HD डिस्प्ले आदी विविध वैशिष्ट्यांचा स्मार्टफोन सादर केलाय. अशा प्रकारे कंपनीचे हे पहिलेच उपकरण आहे. हे ग्राहकांना अमर्यादित मल्टीटास्किंगचा अनुभव देते. याचा 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मोठा स्क्रीन ही वैशिष्ट्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात. मंगळवारी सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिकने आपल्या नव्या स्मार्टफोन पॉवर हाऊसचे उद्घाटन केलंय. संपूर्ण मेटल बॉडी असलेल्या या फोनमध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. भारत स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सर्वात जलद गतीने वाढत आहे. ग्राहकांनाही मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन आवडत आहेत. त्यानुसार सॅमसंग इंडिया कंपनीने ग्राहकांसाठी वचनाची पूर्तता केली आहे, असे कंपनीचे उपाध्यक्ष मनु शर्मा यांनी सांगितले. सॅमसंग गॅलेक्सी C9 प्रो काळ्या आणि सोनेरी अशा 2 सुंदर रंगात उपलब्ध आहेत. जैसा मैंने आपको प्रेजेंटेशन में बताया कि दिस इज अ सुपरचार्ज फोन. वी एक्चुअली आर कॉलिंग दिस एन अल्ट्रा फोन. द रीजन व्हाई वी कॉल दिस अल्ट्रा फोन is because for the first time from Samsung portfolio, Samsung की तरफ से पहली बार एक 6GB रैम का प्रोडक्ट हम लेकर आ रहे हैं मार्केट में, जो कि कस्टमर्स को हेल्प करेगा टू डू वेरियस थिंग्स. आप ज़्यादा कर सकते हैं अपने इस फ़ोन के साथ. इसमें एक 64 बिट Qualcomm प्रोसेसर है, 8 ऑक्टा कोर,
अगेन वेरी पावरफुल, विच अगेन हेल्प्स यू डू मल्टीटास्किंग। आप अपने फ़ोन के साथ मल्टीटास्किंग, एक्सट्रीम गेमिंग एक्सपीरियंस बहुत अच्छे से कर सकते हैं। इस फ़ोन में सुपर एमोलेड स्क्रीन है। सुपर एमोलेड स्क्रीन की खासियत है कि कलर्स की जो रिप्रोडक्शन होती है स्क्रीन पे वो बहुत ही उम्दा होती है, सबसे बेहतर होती है, और उसका व्यूइंग एंगल भी अच्छा होता है, जिसके करके जब आप मल्टीमीडिया कंटेंट कंज्यूम कर रहे होते हैं तो आप किसी भी एंगल से अगर देखें तो आपको वो अच्छे से नज़र आता है। 6 इंच फुल HD सुपर एमोलेड स्क्रीन, सो वेरी गुड व्यूइंग एक्सपीरियंस। उसके अलावा इसमें 64 GB इंटरनल मेमोरी है, ताकि आप अपना ज़्यादा से ज़्यादा डेटा, फोटोग्राफ्स वगैरह स्टोर कर सकें। और अगर आप चाहें तो 256 GB एडिशनल मेमोरी आप इसमें डाल सकते हैं। सो कुल मिला करके बहुत ही अच्छा फ़ोन है। ऑल्सो हमने देखा है कि यंगर जनरेशन, टुडेज़ कंज्यूमर, वो चाहती है कि भाई सेल्फीज़, फोटोग्राफ्स, कैमरा एट्सेट्रा बहुत अच्छा हो। सो दिस कम्स विद अ रियर कैमरा 16 मेगापिक्सल, फ्रंट कैमरा 16 मेगापिक्सल, एंड दोनों की अपर्चर वैल्यू जो है f1.9 है, विच हेल्प्स यू एब्जॉर्ब मोर लाइट। तो लो लाइटिंग कंडीशन में भी आप बहुत अच्छी फोटोग्राफ्स ले सकते हैं, एंड दैट इज़ वाई वी कॉल दिस फोन एज एन अल्ट्रा फोन, विच इज़ वेरी वेरी रिच इन ऑल काइंड्स ऑफ फीचर्स, बेनिफिट्स। फोन की प्राइस क्या होगी? फ़ोन की प्राइस है 36,900 एट रिटेल। कंज्यूमर्स कैन बाय इट फ्रॉम ऑनलाइन, ऑफलाइन, वेरियस रिटेलर्स। देयर इज़ ऑल्सो अ प्री बुकिंग ऑफर जो 17 जनवरी से शुरू होगा। 1 साल के लिए अगर स्क्रीन में कोई डैमेज होता है तो वी विल रिप्लेस इट फॉर द फर्स्ट ईयर। तो आप इसको कहीं पे भी रिटेल में, ऑनलाइन, ऑफलाइन कहीं पे भी खरीद सकते हैं। और इसके साथ एक प्री बुकिंग ऑफ़र भी है जो 27 जनवरी से शुरू होगा। इस प्री बुकिंग ऑफ़र के तहत अगर फ़ोन की स्क्रीन में कोई भी प्रॉब्लम आती है तो आप उसको रिप्लेस करा सकते हैं पहले 12 महीने में, सो फॉर द फर्स्ट 12 मंथ्स। C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे। अहमदनगरमध्ये प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन आदल्याच दिवशी पाहायला मिळाले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने महाविद्यालयीन तरुणांनी तिरंगा यात्रा काढून नागरिकांचं लक्ष वेधलं होतं। प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन नगरमध्ये आदल्याच दिवशी पाहायला मिळाले। नगरमध्ये महाविद्यालयीन तरुणांनी तिरंगा यात्रा काढून सर्वांचं लक्ष वेधलं होतं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने नगर शहरातून 351 फूट लांब आणि 7 फूट रुंद असणाऱ्या झेंड्याची रॅली काढण्यात आली। ही रॅली प्रेमराज सारडा महाविद्यालय येथून निघाली असता शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, चितळे रोड, टेलीखुंट, कापड बाजार, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगर कॉलेजपर्यंत गेली। 26 जानेवारीसाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये कॉलेज आणि शाळांमधील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज आपण भव्य अशा तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही गेली 68 वर्ष विद्यार्थ्यांच्या हितासाठी जपणारी संघटना आहे आणि राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित जपणारी संघटना आहे। त्या दृष्टीनं आपण 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर या भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे। 351 फूट लांब आणि 7 फूट रुंद असणारा हा झेंडा जो आहे, हा झेंडा जवळपास सर्व विविध शाळांमधले विद्यार्थी आणि विविध कॉलेजेसमधले महाविद्यालयीन युवक जे आहेत ते या ठिकाणी हाताने धरून पुढे पुढे नेणार आहेत। स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर। भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती। तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने राहुरी तहसील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले। राहुरी तहसील कार्यालयात तहसीलदार सौ हेमलता बडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जातो। 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले। त्यानंतर स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या रस्त्याने वाटचाल करणार, लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबविल्या जातील, हे सारे ठरवण्यासाठी तत्कालीन नेते आणि पुढारी यांनी एक समिती नेमली। त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। या घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली। या दिवशी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती।
तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून शाळा, कॉलेज, सरकारी, निमसरकारी कार्यालयात झेंडावंदन करून साजरा केला जातो. राहुरी तहसील येथे झालेल्या झेंडावंदन दरम्यान पोलीस आणि होमगार्ड पथकातील जवानांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार अनिल दौंडे, गटविकास अधिकारी इशादीन शेळकंदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर, डॉक्टर वैरागर, PSI लक्ष्मण भोसले, होमगार्डचे तालुका समादेशक अरिफ इनामदार उपस्थित होते. यावेळी झालेल्या परेडचे सूत्रसंचलन PSI बालाजी शेंगेपल्लू यांनी केले. तसेच होमगार्ड पथकाचे ध्वजारोहण खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात, तर राहुरी न्यायालय, राहुरी नगर परिषद, तलाठी कार्यालय आणि तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधून ध्वजारोहण करण्यात आले. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे 25 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम बार्शीत पार पडलाय. यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृतीबाबत घोषणा देत पथनाट्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले होते. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे 25 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम बार्शी शहरात पार पडलाय. बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयाने मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते. बार्शी तालुका तहसीलदार ऋषिकेश शेळके तसेच सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून भगवंत मैदानातून मतदान जनजागृती रॅलीची सुरुवात करण्यात आली. या अभियान रॅलीमध्ये बार्शी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मतदान जनजागृतीबाबत घोषणा देत हातात मतदान जागृतीचे स्लोगन, फ्लेक्सबोर्ड घेऊन बार्शी शहरातील पांडे चौकात अभियानाचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये महात्मा गांधी चौकात शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील खंडू खंडाळे, स्मिता मिसाळ, रेश्मा लोंढे, अमृता भुजबळ, अन्नू शेख, निवेदिता पालके या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती पथनाट्य सादर करून बार्शीतील जनतेचे लक्ष वेधून घेतले. नगरपालिकेच्या आवारामध्ये सर्व उपस्थित रॅलीतील विद्यार्थी आणि नागरिकांना मतदार दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी मतदार जनजागृती अभियानासाठी बार्शी तहसीलदार ऋषिकेश शेळके, निवडणूक नायब तहसीलदार MM भोये, SK पाटील, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक महदेव मते आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच लिपिक AV मोरे, RS जाधव, VJ नलावडे आणि संगणक ऑपरेटर आकाश गुळवे यांनी अभियान यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. अकोले तालुक्यात शिवसैनिकांचा मेळावा पार पडलाय. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यामध्ये मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती, तर सर्वच कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने आल्याचं चित्र दिसत होतं. अकोले तालुक्यातील इंदोरी गावामध्ये साई लॉन्स येथे शिवसैनिकांचा मेळावा पार पडलाय. या मेळाव्याला तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक उमेदवार आपापलं शक्ती प्रदर्शन करत होता. मात्र कोतुळ गटाचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सुहास जाधव यांनी मोठ्या संख्येने आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन घडवलं. असंख्य कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन ते शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात हजर झाले. यामध्ये मोटारसायकल रॅली, चारचाकी वाहनाचा समावेश होता. सर्वच कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने आल्याचं चित्र दिसत होतं. यावेळी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सुहास जाधव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या या कुतुळ गटामध्ये हे जे कार्यकर्ते दिसत आहेत हे अगदी स्वतःहून उत्स्फूर्तपणे माझ्या प्रेमापोटी इथं आलेले आहेत. आणि या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की मला या कुतुळ गटाचं प्रतिनिधित्व करायला मिळावं. आणि हे स्वतः जे का मी सांगितलं असं नाही, स्वतःहून इथं आलेले आहेत. आणि माझ्या प्रेमापोटी आज जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, सहसंपर्क प्रमुख असतील, तालुक्याचे संपर्क प्रमुख असतील, शिवतरे साहेब असेल, आमचे तालुका प्रमुख असतील, त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी आज हे एवढे काय जे संख्येने दिसत आहेत माझे कार्यकर्ते, सच्चे कार्यकर्ते, शिवसेनेचे एकनिष्ठतेचे कार्यकर्ते आज या ठिकाणी माझ्याबरोबर अगदी स्वतःहून आलेले आहेत. ही निवडणूक फार अगदी प्रत्येक इथून मागच्या ज्या निवडणुका आहेत त्यापेक्षा ही फार वेगळी निवडणूक आहे. आतापर्यंत आमच्या कुतुळ गटाकडं जे काही तालुक्याचे प्रतिनिधी असतील त्यांनी आजपर्यंत कधीही लक्ष दिलेलं नाही. आमचे रोड असतील, आमच्या पाण्याचा प्रश्न असेल, आमच्या सर्व ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याकडे अगदी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि ह्या कुतुळ गटातले जे लोक आहेत ते अगदी उत्स्फूर्तपणे आता काहीतरी बदल हवा या उद्देशाने आज इथं आलेले आहेत. सचिन खरात, C24 तास, अकोले. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. आदर्श म्हणावा असाच शिरूर महसूल आणि जिल्हा परिषद घोटाळा.
दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर अकोले पोलिसांची मोठी कारवाई. आणि तमिळनाडूत जलपट्टू या बैलगाडा शर्यतीला परवानगी, तर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती परवानगीसाठी राजकीय नेत्यांनी रस्त्यावर उतरावे, बैलगाडा मालकांचे आवाहन. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा 24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.